ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. तो तुरुंग ते उपवास. 1856 साली त्यांचा जन्म झाला. दापोली तालुक्यात चिपळगाव त्यांचा झाला जन्म. त्यांच्या आईचं नाव तळीबाई आणि वडिलांचं नाव गंगाधर. त्यांनी इंग्रजांचा जो अन्याय होता त्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडण्यासाठी, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी हे 2 उत्सव साजरे केले. का तर त्या निमित्तानं लोक, खेडोपाडीची लोक, जनता होती ती एकत्र येतील आणि ह्या एकाने एकमेकांचे विचार एकमेकांकडे पास करतील, एकमेकांना सांगतील. त्यातून अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी जनजागृती कुणी केली असेल देशामध्ये स्वातंत्र्याबद्दल तर लोकमान्य टिळकांनी. आणि यांचा नंतर 1920 रोजी मृत्यू झाला. अनेक चळवळी केल्या. सरांनी सांगितलं त्यांनी शिवजयंती उत्सव, गणेश उत्सव साजरा केला. त्याच्यानंतर वर्तमानपत्र त्यांच्या एक घोषवाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. हे इंग्रजांना ठामपणे सांगणारे भारतातील पहिले असे थोर व्यक्ती होते. त्यांचं निधन 1920 रोजी झाला. आणि ह्या 1920 रोजीच 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. कसा योगायोग आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजातले होते. मातंग समाजातले होते. त्यांनी 30हून जास्त कादंबऱ्या लिहिल्या, 10 नाटके लिहिले. गरीब आणि शोषित जनतेचा फोकस त्यांचा असायचा जास्त लेखनामध्ये. फकीरा कादंबरीला राज्य पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्याने अनेक नाटकं लिहिले, कादंबऱ्या, त्याच्यानंतर पोवाडे वगैरे लिहिले. आणि त्यानंतर त्यांनी कामगार चळवळीमध्ये सहभाग घेतला, त्यांच्या मोर्चामध्ये सहभाग घेतला, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला. आणि अशा या थोर समाज चळवळ करणाऱ्या व्यक्ती 69 रोजी त्यांचा काय झाला, मृत्यू झालेला आहे. असे हे थोर 2 महान व्यक्ती आपल्या देशात. आज एकाची जयंती साजरी करतोय आणि एका व्यक्तीची आपण पुण्यतिथी साजरी करतो. जन्माला माणूस येतो आणि जयंती साजरी करतात आणि पुण्यतिथी आपल्याकडं माणूस हा आपलं काही काम निघून जातो म्हणजे त्याला स्वर्गवासी होतो, त्याने त्यातला जयंती साजरी करतात. पण अशा थोर माणसांच्या, थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात किंवा पुण्यतिथी साजरी केली जातात. देशासाठी, कोणी समाजासाठी जे काही काम करून जातो, करावे, काय म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपे उडावे. माणूस मरून जातो पण त्याची कीर्ती सतत राहते. हा आपला जो देश होता, आता तुमच्या लक्षात येत नाही पण इंग्रज नाव ऐकत आहे. आपल्याकडे पहिले इंग्रज लोक होते, ते सांगतील तसं वागायला लागायचं. पण ते आपल्या देशातून जावेत, आपला देश आपल्याकडे राहावा याची सुरुवात ह्या बाल गंगाधर टिळक यांनी केली. त्याच्यामध्ये 3 व्यक्ती होत्या, लाल, बाल आणि पाल. लाल, बाल आणि पाल. त्याच्यामध्ये बाल हे आपले बाल गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक ह्यांनी सुरुवात केली. लोकांमध्ये जागृती निर्माण केली. आपण गणपती उत्सव साजरा करतो, ऐकता तुम्ही गणपती उत्सव? तो सुरुवात ह्या लोकमान्य टिळकांनी केलं. कशासाठी केलं की लोकांनी एकत्र बसावं, विचार करावा, आपल्या समाजामध्ये आपला समाज कसा बदलला पाहिजे, कसा स्वतंत्र व्हायला पाहिजे. काही शब्द लक्षात येतात का? तर हे आपल्याला कळलं पाहिजे. ह्या अशा प्रकारे ह्या स्वातंत्र्याची सुरुवात किंवा स्वातंत्र्य मिळण्याची जी ज्योत आहे, ही ज्योत बाल गंगाधर टिळक यांनी सुरुवात केली. त्यांनी 2 उत्सव आपल्याकडे
सुरुवात केली साजरे करायला. एक गणेश उत्सव ज्याला आपण गणपती उत्सव म्हणतो आणि एक शिवजयंती, शिवाजी महाराजांची शिवजयंती, हे फार मोठे 2 उत्सव आज आपण किती मोठ्या उत्साहाने साजरे करतो. प्रत्येक सणामध्ये आपण किती उत्साहाने सहभागी होतो. पण हे ज्याने सुरुवात केले त्यावेळी सार्वजनिक म्हणून सार्वजनिक या गोष्टीची सुरुवात केली की जेणेकरून लोकांनी जमावं, लोकांमध्ये जागृत व्हावे. माझे नाव नंदिनी शहा आहे. मी इयत्ता 5वी शिकत आहे. संसार मांडला आणि हा शाहीर म्हणजेच आपले अण्णाभाऊ कामगारांचे आणि कष्टकरी जनतेचे शाहीर बनले.